And so the trap was this. तर हा सापळा असा रचला होता The devil took the bait, की सैतानाने तो गळ घेतला, thinking विचार करून that if I kill Jesus, की मी जर येशूंना ठार मारलं that would end God's plan. तर त्यातून देवाची योजना संपेल. But he didn't know पण सैतानाला हे माहित नव्हतं that God had allowed Jesus to become a bait. देवाने येशूंना परवानगी दिली होती की तू गळ बन. Amen. आमेन. The enemy thought that he was the predator, शत्रूला असं वाटलं की मी शिकार घेणार, but he actually was the target. पण ऍक्च्युली तो स्वतः त्यामध्ये शिकार झाला. He thought he was ending Jesus, त्याला असं वाटलं मी येशूंचा अंत केला, but he was completing God's plan. पण तो देवाची योजना नकळत पूर्ण करत होता. God was using the devil. देव सैतानाला वापरत होता God put him as a trap. आणि देवाने त्याला सापळा म्हणून ठेवलं, ट्रॅप म्हणून ठेवलं. This was the greatest sting operation of the heavens. सगळ्यात मोठा गुप्त कारभार आणि कारवाई स्वर्गातनं त्या दिवशी झाली. God must have told all the angels, आणि देव सर्व देवदूतांना म्हणाला असेल no princes of this earth, no devil should know our plan. की या जगातल्या कुणालाही कुठल्याही अधिकाऱ्यांना सैतानाला आपली योजना कळता कामा नये. This is a sting operation. का आपण हे गुपित कारवाई करतोय, Because once the devil knows, कारण एकदा का सैतानाला भनक पडली he will not kill Jesus. तर तो येशूंना ठार मारू देणार नाही. And if Jesus is not killed, आणि येशू जर ठार मेला नाही my people cannot be saved. तर माझी मानवजात तारली जाणार नाही. And while they thought that they were finishing him, आणि त्यांना असं वाटत असताना शत्रूला की आम्ही त्याला संपवतोय, Jesus was finishing the work of God. येशू देवाचं कार्य संपवत होते. And so the devil thought he is saying, I am finished. तर सैतानाला असं वाटलं की येशू असं म्हणतायत की येशू संपले, But he was dead wrong. पण तो अगदी चुकीचा होता. Jesus said, it is finished. येशू म्हणते हे संपूर्ण झाले. Amen. आमेन. That means the work God you gave me is finished. म्हणजे जे काम देवा तू मला दिलं ते संपलं, It is complete. ते संपूर्ण झालं. And when he said it is finished, it was a legal word. आणि जेव्हा येशू असं म्हणाले की हे संपूर्ण झालं, तो एक कायदेशीर शब्द It's होता. a court word. तो न्यायालयातला, कोर्टातला शब्द आहे. That means the debts have been paid. म्हणजे कर्ज फेडलेलं आहे, The authority is broken. अधिकार तुटलेला आहे My people are free. आणि माझे लोक आता मोकळे आहेत. So this was not an accident. तर हा काय अपघात नाहीये This was not even confusion. आणि हा गोंधळही नाहीये. This was a divine decision. दैवी निर्णय आहे हा, दैवी निर्णय. On Good Friday, गुड फ्रायडेला Satan's reign ended. सैतानाचं राज्य संपलं. हालेलुया. He thought it began. सैतानाला असं वाटलं होतं की माझं राज्य आता सुरू होत आहे, But his reign ended on Good Friday. त्याचं राज्य संपलं गुड फ्रायडेला. That's why we have to rejoice on Good Friday. आणि म्हणून आपण गुड फ्रायडेला आनंद केला पाहिजे.